पहिली बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एका महिलेबद्दलची। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यावर त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांचा मृतदेह एका महिलेकडे नेण्याचा प्लॅन होता असा आरोप सुरेश धसानी केला होता। या महिलेचा गूढ मृत्यू झाला असा दावा अंजली दमानी यांनी केलाय। तर दुसरीकडे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घोलेला जेलमध्ये मारहाण झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड तर कराडला यमसदनी धाडण्याची शपथ घेतलेला बबन गित्ते। बीडच्या कारागृहामध्ये कराड आणि बबन गित्ते गँगचा महादेव गित्ते एकमेकांना भिडले। मात्र नेमकी कोणी कुणाला मारहाण केली याबद्दल अजूनही सस्पेन्स कायम आहे। कारण महादेव गित्तेनं वाल्मिक कराड आणि सुदर्शन घोलेला मारहाण केल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला। तर दुसरीकडे वाल्मिक कराडनेच मारहाण केली असा दावा महादेव गित्तेने केलाय। दरम्यान या मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गित्तेसह चौघांना संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलवण्यात आले। वाल्मिक कराडचं सांगण्यावरून झाले आम्हाला देखील मारहाण आम्हालाच करून औरंगाबादला पाठवले। प्रशासन मदत करते पूर्ण जेलर देखील पूर्ण खाण्यापिण्याची मदत करते। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जेलर पूर्ण मदत करते। जेलर देखील इथं जेलर बाबा लोक पूर्ण मदत सीसीटीव्ही चेक करण्यात यावी। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराड काही संबंध नाही। आक्षेपाचा काही संबंध नाही। तर महादेव गित्तेनं कराड आणि घोलेला मारहाण केली नाही। महादेव गित्तेच्या पत्नी मीरा गित्तेनं मारहाणीचा आरोप फेटाळून लावलाय। कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली। मीरा गित्तेनं वाल्मिक कराड आणि सुदर्शन घोले यांच्यावर आरोप केले। जिल्हा कारागृहातलं सीसीटीव्ही फुटेज तपासा अशी मागणी देखील मीरा गित्तेने केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।